लग्नाच्या पहिल्या रात्री ती तुमचं सामान किती मोठं आहे माझ्या हातात सुद्धा बसत नाही. तो लहानपणी आम्ही खूप गरीब होतो. खेळणी नव्हती आमच्याकडे तर सामानाशीच खेळायचो. ती अच्छा. तो हो, पण मला सांग तुझी बॉल आणि होल एवढे मोठे कसं? ती कारण माझ्या चाळीत पण सर्वच गरीब होते. राजेश, मम्मी तू रोज पप्पांवर बसून उड्या का मारतेस? मम्मी, अरे तुझ्या पप्पांना च्या पोटात खूप हवा आहे. ती बाहेर काढत असते मी. राजेश, पण मम्मी काही फायदा नाही. कारण कामवाली रोज तोंडाने हवा परत भरते. आजोबा नातवाला, अरे अजय, ते रात्री इंटरनेट का बंद असतं हल्ली? अजय, आजोबा इंटरनेट बंद नसतं, BP बंद केलंय सरकारने. एकदा चम्या एका नदीकाठी गेला. नदीच्या मधोमध त्याला एक पाटी दिसली. त्याने ती पाटी वाचायचा प्रयत्न केला, पण त्याला काही नीट वाचता येत नव्हतं. म्हणून त्याने नदीत उडी टाकली आणि पोहत पोहत त्या पाटीकडे गेला आणि वाचू लागला. पाण्यात मगरी आहेत, नदीत उडी मारू नये. मित्राला केळ म्हणा किंवा केळाला मित्र म्हणा, काही फरक पडत नाही. कारण कामाच्या वेळी उभा तोच राहतो. नर्स डॉक्टरला, सर मी 14 नंबरच्या पेशंटचा BP तपासायला 4 वेळा गेले, पण प्रत्येक वेळी वाढलेला असतो. डॉक्टर बराच वेळ विचार करून बोलतो, यावेळी तपासताना तुमच्या शर्टची वरची बटणं लाव, तुझे बॉल दिसत आहेत त्याला. एक भक्त निर्मल बाबा से, बाबा हर साल बच्चा पैदा हो जाता है, क्या करूं? निर्मल बाबा, कंडम इस्तेमाल करते हो? भक्त, हाँ करता हूँ. निर्मल बाबा, कंडम मोहल्ले में बांट दो, कृपा वहीं से आ रही है. अजय, अरे भाई, काल माझी सुहागरात झाली. कार्यक्रम झाला पण रक्त काही सांडले नाही तिचं. मित्र, भूमिपूजन आधीच झालं आहे वाटतं मग. डॉक्टर, मॅडम तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. मुलगी, असं कसं? बॉयफ्रेंडला भेटली की खालून तर भरपूर पाणी येतं की. मुलगा, कुठे आहेस? मुलगी, घरात आहे. मुलगा, काय करत आहेस? मुलगी, पेरूला तेल लावून चोळत आहे. सुजले आहेत ना रातभर दाबल्यामुळं. बॉयफ्रेंड, चल ना जानू फिरायला जाऊ, गाणे गाऊ, पावसात भिजू. गर्लफ्रेंड, नको रे बाबा, मागच्या वेळेस 2 दिवस मला चड्डी पण घालू दिली नाहीस, नुसता तेल लावून पचापच केला. प्रियंका, मला एक साथ 2 केळावर बसायचं आहे, प्लीज मला बसवा ना. राजेश,
ते कसं शक्य आहे ग प्रियंका? बसव ना प्लीज, तेल लावून बसते रे, सुजणार पण. बबल्या पहिल्या रात्री जोर लावून थकतो पण आत घुसत नाही. बबल्या तुला पहिले कोणी केलं नाही का? बायको येडपटा लई जणांनी केलं पण चड्डी काढून केलं. अचानक आलेला पाऊस. बायको नवऱ्याचा हात धरून गच्चीत आली आणि म्हणाली, तुम्ही चिमटे काढा, मी कपडे काढते. बाई डॉक्टर, मी सुसू करायला बसले की 4-4 धारा निघतात. डॉक्टर मी चेक करतो, साडी वर करा आणि झोपा. डॉक्टर चेक करतो, तिच्या बायला 4-4 धारा निघणार नाही तर काय होणार? बाई तुमच्या पपईत शर्टाचं बटन अडकलंय. पोरीचा बाप, पोरी 12वी नंतर काय करणार आहेस? पोरगी BBA करणार आहे. बाप हे BBA काय आहे ग? पोरगी बॉयफ्रेंड की बाइक पर ऐश. पोरगी जोमात, बाप कोमात. गर्लफ्रेंड तुला मी जास्त आवडते की माझी पपई? बॉयफ्रेंड तू. गर्लफ्रेंड का बरं? बॉयफ्रेंड तुला पपई आहे म्हणून. बघापक आजकाल इंटरनेटवर जी अश्लीलता दाखवतात त्याकडे तुम्ही कसे बघता? बंड्या शक्यतो HD मध्ये. गुरुजींनी बंड्याला पेन ड्राईव्ह दिला. प्रत्येक वेळेस मारलेच पाहिजे असं नसतं. नवरा आज असा चहा बनव की माझा उठला पाहिजे. बायको आपल्याकडे गाईचं दूध येतं, सलीन येवांचं नाही. मुलीकडचे हे पहा, आमची मुलगी फार लाडात वाढलेली आहे. ती सकाळी लवकर उठणार नाही, कपडे पण धुणार नाही, भांडी पण घासणार नाही, स्वयंपाक करणार नाही आणि बाहेरचं कोणतंही काम करणार नाही. मुलाकडचे काही वेळ विचार केल्यानंतर गंभीर चेहऱ्याने, आमचा मुलगा तुमच्या मुलीवर पचापच करत असताना ती किमान पाय तरी फाकवेल ना? मुलगी नात्याला काही नाव नसावे, तूही रे माझा मितवा. मुलगा ते ठीक आहे पण आधी सांग मी तुझा कितवा?